मंचुरियन म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आणि विकतचे कोबीचे मंचुरियन ज्या भावामध्ये मिळतात, त्या भावामध्ये परातभर कोबीचे मंचुरियन घरी तेही कॉर्नफ्लोअर न वापरता अगदी कुरकुरीत होतात. आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल, की अगदी कुरकुरीत खमंग असे हे कोबीचे मंचुरियन. यामध्ये जराही कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला नाही. मग कोणता पदार्थ घालायचा? असा पदार्थ जो घरामध्ये सहज उपलब्ध होईल. 10 मिनिटात कुरकुरीत कोबीचे मंचुरियन. मग चला बघूया रेसिपी. मंचुरियन बनवण्यासाठी मध्यम आकाराचा हा कोबी घेतला आहे. 10 ते 15 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवा, म्हणजे तो स्वच्छ होईल. आणि कोबी वापरताना स्वच्छ धुवूनच वापरा. न धुता कोबी वापरायचा नाही. त्यावर रासायनिक खतं वापरली जातात, केमिकलयुक्त औषधं असतात, त्यामुळे कोबी स्वच्छ धुवून मगच वापरा. कोबी आधी स्वच्छ धुवून घ्या किंवा मग तुम्ही किसून किंवा कापून घेतल्यानंतरही धुवून घेऊ शकता. आता हा कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही बारीक असा कापून घेऊ शकता. चॉपर असेल तर चॉपरच्या साहाय्याने देखील थोडासा बारीक करायचा. खूप जास्त असा बारीक करायचा नाही, कारण कोबी मंचुरियन बनवताना आपल्याला कोबीचे जे कीस आहे तो दिसला पाहिजे. तर किसून घेतला आहे. जी काही किसणीचा जाड भाग असतो, म्हणजे मोठी किसणी असते, त्याने हा कोबी किसून घेतला. सगळा कोबी किसून घ्यायचा आणि देठाचा भाग काढून टाकायचा. कोबी बघाल तर थोडासा जाडसरच आहे. खूप जास्त बारीक असा किसायचा नाही. हा सगळा कोबी आपण किसून घेतला. किसून घेतलेला कोबी वाटी किंवा कपाच्या साहाय्याने मोजून घ्यायचं, यासाठी कारण आपल्याला त्यामध्ये जे काही पीठ घालायचं आहे त्याचा अंदाज बरोबर व्हावा, नाहीतर कमी जास्त झालं तर कुरकुरीत असे कोबीचे मंचुरियन होणार नाही. तर बरोबर 2 वाटी हा कीस आहे. मोठी वाटी आहे, तुम्ही वाटी, कप किंवा जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटत असेल त्याने हा कीस मोजून घ्यायचा. कोबीचा कीस आहे 2 वाट्या आणि कीस यासाठीच मोजून घ्यायचा, कारण त्यामध्ये आपल्याला जे मसाले घालायचे आहे त्याचा अंदाज येईल. चवीनुसार मीठ, म्हणजे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं. 1.5 चमचा लाल तिखट वापरला आहे. त्यामध्येच आपण 2 चमचे घालणार आहोत सोया सॉस. सोया सॉस घातल्यानंतर चिली सॉसही घालायचा आहे 1 चमचा. हे दोन्हीही सॉस वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेऊन त्याचीही पेस्ट करून घ्यायची. तीही यामध्येच घालून घ्यायची. आता यामध्ये थोडासा खाण्याचा रंग वापरायचा. पाव चमचा खाण्याचा रंग घालायचा आहे. पण जर घरात रंगच उपलब्ध नसेल तर मात्र बिटाचा 2 ते 3 चमचे रसही यामध्ये घालू शकता. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळे सॉस आणि मीठ घातल्यामुळे कोबीला पाणी सुटतं, म्हणूनच आधी हे सगळे मसाले घालायचे आणि चांगलं मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला पिठाचा अंदाज येईल. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये कांद्याची पात, थोडासा कांदा, कोथिंबीरही घालू शकता. आता हे सगळं मिक्स झालं. यामध्ये घालणार आहोत आपण पीठ. तर कॉर्नफ्लोअर न वापरता आजचे मंचुरियन आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं. तांदळाचं पीठ जे घरी भाकरी बनवण्यासाठी वापरतो तेच हे पीठ आहे. अर्धी वाटी घेतलं आहे तांदळाचं पीठ आणि यामध्ये पाऊण वाटी घालायचा आहे मैदा. ज्या वाटीने आपण कोबीचा कीस मोजून घेतला आहे, त्याच वाटीने तांदळाचं पीठ आणि मैदा मोजून घ्यायचा, म्हणजे त्याचा अंदाज बरोबर येईल. नाहीतर पीठ जर जास्त झालं तर कोबीचे मंचुरियन खाण्याची ती मजा येणार नाही. आता हे सगळं पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे, पण यामध्ये पाणी वापरायचं नाही. कोबीचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच पीठ व्यवस्थित भिजलं जातं. पण जर वाटलं की थोडंसं घट्टसर आहे, तर 1 ते 2 चमचे पाणी यामध्ये घालू शकता. पीठ भिजवताना पाण्याची आवश्यकता वाटत असेल तरच त्यामध्ये पाणी घाला. गाड्यावरचे जे मंचुरियन बनवतात त्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि अजिनोमोटो, म्हणजे टेस्ट मेकर, वापरलं जातं. पण घरी अगदी स्वच्छतेने बनवलेले हे मंचुरियन कितीही खाल्ले तरी काहीही त्रास होणार नाही. पीठ अगदी व्यवस्थित भिजवून झालं आहे. आता ते 5 मिनिटं आपण मुरत ठेवूया, म्हणजे सगळे पदार्थ छान एकजीव होतील. 5 मिनिटं झाले आहे आणि पीठ बघाल थोडंसं सैलसर झालं. त्याचे लगेचच आपल्याला मंचुरियन बनवायचे आहे. हीच कन्सिस्टन्सी पिठाची हवी. खूप पातळ ठेवू नका, नाहीतर मंचुरियन खूप तेलकट होतील. तेल कडकडीत गरम करायचं. त्यानंतर गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आणि भजी तेलामध्ये ज्याप्रमाणे आपण सोडतो त्याचप्रमाणे मंचुरियन देखील तळण्यासाठी तेलामध्ये सोडायचे आहे. तुम्हाला किती मोठ्या आकारात बनवायचे त्यानुसार ही मंचुरियन बनवू शकता. तर मी अगदी छोट्या आकारामध्ये मंचुरियन बनवले आहे. सगळे मंचुरियन तेलामध्ये सोडून घेतल्यानंतर गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा. अगदी 2 मिनिटं मोठ्या आचेवर ठेवला म्हणजे कुरकुरीत असे हे मंचुरियन तयार होतात.
एका बाजूने व्यवस्थित तळून झाले, की मग दुसऱ्या बाजूने ते तळताना गॅस मात्र कमी आचेवर ठेवायचा, म्हणजे छान आतपर्यंत हे मंचुरियन कुरकुरीत होतात. कुरकुरीत मंचुरियन हवे असतील तर गॅस मात्र हाय टू मीडियम फ्लेमवर ठेवूनच तळायचे. खूप कमी आचेवर ठेवून तळू नका, ते खूप जास्त तेलकट होतात आणि हवा तसा क्रंचीनेस मंचुरियनला येत नाही. मंचुरियनचा रंग बघाल तर गाड्यावरचे जे मंचुरियन तुम्ही खात असाल त्यालाही मागे टाकतील एवढी सुंदर क्रंची कुरकुरीत हे मंचुरियन तयार होतात. मंचुरियन तळण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागतात. गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून मंचुरियन तळायचे आणि बघाल तर अगदी परफेक्ट असा मस्त रंग याला आला आहे आणि गाड्यांवर जसे मंचुरियन मिळतात तसेच मंचुरियन तयार होतात. यामध्ये कॉर्नफ्लॉवर, अजिनोमोटो न वापरता देखील चवीमध्ये कोणतंही कॉम्प्रोमाईज न करता अगदी परफेक्ट असे मंचुरियन जे तुम्ही कितीही खाल्ले तरी तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. 10 ते ₹15च्या कोबीच्या भावामध्ये अगदी परातभर मंचुरियन तयार होतात. घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये झटपट 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी, अशी रेसिपी घरी बनवाल तर विकतचे मंचुरियन खाणं विसरून जाल. अगदी परफेक्ट चवदार असे हे मंचुरियन तयार झाले आहे. चायनीज पदार्थ बनवणं तसं खरंच सोपं असतं. छोट्या काही टिप्स असतात त्या फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट पदार्थ जे तुम्ही विकत खाता ते एकदम कमी साहित्यात, स्वस्तात आणि मस्त अशा या रेसिपीज घरीच बनवू शकता. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.